नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज 1 मार्च आणि सध्या आले बाजार भावामध्ये थोडी तेजी आलेली आहे। मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तर आजसुद्धा तुम्हाला आले अद्रकीचे भाव आणि तुम्ही आज सध्या बघताय की आपण आले पिकामध्ये आंतरपीक म्हणून ऊसाची लागवड केली होती। तर आपण कसं नियोजन केलं हे सविस्तर सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आले बाजार भाव पण बघणार आहोत। तर चॅनलवरती नवीन असाल शेतकरी मित्रांनो आपण तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल व्हिडिओ टाकल्याबरोबर। तर शेतकरी मित्रांनो, आले बाजार भाव जे तर 42 रुपयापासून तर 45 रुपयापर्यंत चालू होते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं। आणि आजसुद्धा जे तर वाढ झालेली नाही आहे आणि कमी पण झालेली नाही आहे। आज रोजी जे आहे तर 1 मार्चला जे आहे तर आले बाजार भाव सध्या स्थितीला स्थिर आहे झालेले आहेत। काही ठिकाणी जे आहे तर 46 रुपयापर्यंत झालेले आहेत, 47 रुपयापर्यंत सुद्धा झालेले आहेत। पण ते एक नंबरचा माल असेल, एकदम एक्सपोर्ट क्वालिटीचा माल असला तर त्यावेळेस त्या मालाला 47 रुपयापर्यंत भाव आहे। तर सरासरी कमीत कमी 42 आणि जास्तीत जास्त 45 रुपयापर्यंत हे जे भाव आहे मागच्या 2 दिवसापासून हे स्थिर आहे आणि शक्यता आहे अजून 1-2-3 दिवसांमध्ये थोडेफार वाढतील। आणि भाव वाढण्याचं तेजी येण्याचं कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की सध्या जे अद्रक काढणीचं जे मजूर असतं MP चं, ते मजूर त्यांच्या गावी गेलेले असल्यामुळं मजुराच्या टंचाईमुळं पण माल कमी निघतो आहे। माल कमी निघाला की आवक कमी होते मंड्यामध्ये आणि मंडीमध्ये आवक कमी झाली की आपोआपच दर थोडेसे वाढायला लागतात। तर हे मुख्य कारण होतं। आणि आता आपण बघूया की बघा, ह्या आले पिकाच्या नालीमध्ये आपण 2 महिन्यापूर्वी 8005 ह्या ऊसाची लागवड केली होती बघा। तर ह्या ऊसाला 2 महिने कंप्लीट झालेले आहे। आज याच्यामध्ये फवारणीचं काम सुरू आहे। आपण ह्या ऊसामध्ये पहिलीच फवारणी घेतो आहे। तर याच्यामध्ये आपले ऑलरेडी जे आहे तर मशागतीचं आणि ट्रॅक्टरचा जो खर्च आहे तो वाचलेला आहे, प्लस त्याच्यामध्ये आपण याला ठिबक काही वेगळं टाकलेलं नाही आहे। दांडाने पाणी सोडलं आहे, ठिबक करायचं पण वेगळा खर्च लागलेला नाही आहे। प्लस त्याच्यामध्ये आपण याला खत अजून टाकलेलं नाही आहे। आता आपण लागवड केली होती 2 महिन्या अगोदर, ज्यावेळेस सुरुवात झाली होती अद्रकीचा पाला पडण्यास सुरुवात झाली होती। जवळजवळ 50% पाला याचा आपल्या आले प्लॉटचा जो आहे तो बसायला लागला होता। त्यानंतर आपण याच्यामध्ये कांडी दाबून या ऊसाची लागवड केलेली होती। तर आज रोजी तुम्ही बघू शकताय ऊसाची जी क्वालिटी आहे एकदम चांगली आहे। याला बेसल डोस टाकलेला नाही आहे, याच्या अगोदर कोणती फवारणी नाही आहे आणि आजची जी फवारणी आहे ती पहिलीच फवारणी आहे। तर या फवारणीमध्ये आपण एक कीटकनाशक घेतलेलं आहे साधारण आणि 1261 घेतलेलं आहे, प्लस त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रंट घेतलेलं आहे। हे 3च औषधाची जी फवारणी आहे तर आपण याच्यामध्ये घेतलेली आहे। तर कीटकनाशकाचं जे याच्यावर आळी तर सध्या नाही आहे, पण प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण औषधाची फवारणी करतो आहे। आपल्याला त्यासाठी आपण त्याच्यामध्ये प्रोफेक्स सुपर हे औषध घेतलेलं आहे आणि 1261 घेतलेलं आहे महाधन कंपनीचं फॉलियर स्प्रे जे आपण करतो स्प्रेमध्ये देतो ते 1261ची फवारणी यासाठी घेतली शेतकरी मित्रांनो की याच्यामध्ये सध्या स्थिती जी आहे तर फुटव्यांची आता याची 1.5 फुटापर्यंत हाईट झालेली आहे, जो आपला जेठा कोंब असतो त्याची। आता इथून जर आपण 1-2 फवारण्या 1261च्या केल्या 8 दिवसाच्या अंतरानं तर याच्यामध्ये फुटव्याची संख्या चांगली निघणार आहे। त्यामध्ये प्लस आपण मायक्रोन्यूट्रंट घेतलं। मायक्रोन्यूट्रंट का घेतलं
तर आपण याला बेसल डोस टाकलेला नव्हता, त्यामुळे आपण याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रंट घेतलं, जेणेकरून याची अन्नद्रव्याची जी कमतरता आहे भरून निघेल, सगळ्याच अन्नद्रव्यांची क्वालिटी पण येईल आणि हिरवेगारपणा पण होईल. त्यासाठी आपण याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रंट घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये अजून तणनाशक मारलेलं नाही आहे. 2 महिने झालेले आहेत. आता गवत आहे, तर अजून एक दुसऱ्या पाण्याला आता 4-5 दिवसानंतर याच्यामध्ये जे पाणी देऊ, त्यानंतर आपण याच्यामध्ये तणनाशकाची फवारणी घेऊ. म्हणजे 2 महिन्यामध्ये याला काहीच खर्च केलेला नाही. आपण फक्त कांडी लागवड करून दिली होती आणि पाणी दिलेलं आहे 3 वेळेस. 3 पाण्यावरचा हा ऊस आहे बघा. 3 दांडाने पाणी दिलेलं आहे 3. आणि याचा फायदा असा झाला की आले पीक जे आहे आपण हे अजून थांबवू शकतो. ऊस अजून 2 महिने 3 महिन्यानंतर सुद्धा काढायला चालते. याच्यामुळं आपण ऊसाचं पीक निवडलेलं आहे. कारण आता ह्या प्लॉटमध्ये आपल्याला परत दुसरं पीक आले पीक जे आहे तर घेता येत नाही, हळद पीक घेता येत नाही. त्यामुळे आपण ऊसाचा पर्याय निवडलेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पाणी असेल तर त्यांनीसुद्धा हा प्रयोग करून बघा. तुमचे पैसेही वाचतील, मेहनतही वाचेल. आता याच्यामध्ये डायरेक्टली सध्या आता डायरेक्टली जे आहे तर आपल्याला तणनाशक मारायला चालेल. कारण की याच्यामध्ये आता नवीन आपल्या आले पिकाला सध्या अजून कोंब आलेलं नाही आहे. कोंब येण्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये तणनाशक फवारणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं हे आंतरपीक कमेंट करून सांगा. आणि तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात काय सौदे झालेले आहे आज रोजचे किंवा कालचे, तर ते कमेंट करून नक्की सांगा. सध्या आले पिकामध्ये जे आहे तर भरपूर शेतकऱ्यांना जे आहे तर शेतकरी मित्रांना माल द्यायचा आहे, पण आले बाजारभाव जे आहेत अजून वर जातील का कमी होतील. तर नक्कीच सांगतो शेतकरी मित्रांनो, येत्या 5 ते 6 दिवसात जे 2, 3 ते 4 रुपये किंवा 5 रुपये जास्तीत जास्त एवढे दर जर वाढले तर वाढतील, नाहीतर मग परत स्टेबल होतील भाव किंवा थोडेफार खाली येतील. याच्यापुढे वाढणार नाही आहे सध्या. कारण सध्या जे मजूर आहे, लेबर जे काढणारं असतं ते बऱ्यापैकी जवळपास 50-60% लेबर जे आहे तर बऱ्याच व्यापाऱ्यांचं गावी गेलेलं असल्यामुळं ही तेजी थोडीफार आलेली आहे. तर लक्ष घ्या मित्रांनो, तुम्हाला सध्या पण चान्स, ज्या शेतकऱ्यांना खरंच माल द्यायचा आहे त्यांनी ह्या 4-5 दिवसात भावाची चौकशी